नमस्कार फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीसाठी काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। सर्व प्रश्न मोस्ट IMP मोस्ट रिपीटेड आणि सिलेक्टेड असणार आहेत। तसेच व्हिडिओच्या शेवटी आपण या प्रश्नांची रिव्हिजन देखील घेणार आहोत, जेणेकरून हे प्रश्न तुम्हाला समजले की नाही हे तुम्हाला कळून जाईल। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। प्रश्न पहिला आहे बघा, प्रत्येक मोबाईल हँडसेटला एक विशिष्ट नंबर असतो, तो कोणता? मित्रांनो, आपण वापरत असलेल्या प्रत्येक मोबाईलला एक विशिष्ट नंबर असतो आणि तो असतो बघा IMEI। ठीक आहे, पर्याय क्रमांक बी IMEI हे आपलं योग्य उत्तर असणार आहे। आता याचा फुल फॉर्म देखील आपण लक्षात ठेवला पाहिजे। इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी असा याचा फुल फॉर्म आहे। यालाच मराठीमध्ये आंतरराष्ट्रीय मोबाईल उपकरण ओळख क्रमांक असं देखील म्हणतात। ठीक आहे, जर आपला मोबाईल चोरीला गेला तर आपण पोलिसात तक्रार करायला जातो, तेव्हा पोलीस आपल्याकडे हाच नंबर मागतात, कोणता? IMEI, आणि या नंबरद्वारेच आपला चोरीला गेलेला मोबाईल ट्रॅक केला जातो। ठीक आहे, तर लक्षात ठेवायचं आहे, हा प्रश्न 2023च्या भरतीमध्ये विचारलेला आहे। IMEI हे आपलं उत्तर असणार आहे। ठीक आहे, त्यानंतर प्रश्न आहे, महिला व पुरुष IPL 2024 विजेता संघांची जोडी कोणती? मित्रांनो, या ठिकाणी एका संघाची नाही तर महिला व पुरुष दोन्ही संघांची विजेता जोडी आपल्याला सांगायची आहे। ठीक आहे, तर बघा या ठिकाणी IPL 2024 महिला विजेता आहे RCB आणि IPL 2024 पुरुष विजेता आहे KKR संघ। ठीक आहे, तर आपलं पर्याय क्रमांक ए हे उत्तर असणार आहे, RCB व KKR। ठीक आहे, आता हे झालं संघांचं। मित्रांनो, 2023ला भरतीमध्ये विचारलं होतं की विजेता संघाचा कर्णधार। ठीक आहे, तर कर्णधार देखील आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत बघा। RCB म्हणजेच महिला संघाची कर्णधार होती स्मृती मानधना आणि KKR म्हणजेच पुरुष संघाचा कर्णधार होता श्रेयस अय्यर। ठीक आहे, तर हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। जर पुन्हा एकदा बघा, संघ विचारले तर महिला संघ RCB आणि पुरुष संघ KKR, आणि जर कॅप्टन विचारले तर महिला कॅप्टन स्मृती मानधना आणि पुरुष कॅप्टन श्रेयस अय्यर। ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या साथीच्या रोगाने पाळीव दुभत्या जनावरांना त्वचा विकार होतो? कोणत्या? लंपी। ठीक आहे, पर्याय क्रमांक ए लंपी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे। जर लंपी या रोगाच्या व्हायरसचं नाव विचारलं किंवा विषाणूचं नाव जर विचारलं तर नथलिंग व्हायरस उत्तर द्यायचं आहे। ठीक आहे, नथलिंग व्हायरस। ओके, त्यानंतर बघा, मोस्ट रिपीटेड आणि मोस्ट IMP प्रश्न, भारताचा शोध यालाच डिस्कवरी ऑफ इंडिया असं देखील म्हणतात, तर या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? ठीक आहे, डिस्कवरी ऑफ इंडिया किंवा भारताचा शोध या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? पंडित जवाहरलाल नेहरू। ठीक आहे, पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते। ठीक आहे, तर यांनीच हा ग्रंथ लिहिलेला आहे, डिस्कवरी ऑफ इंडिया, यालाच मराठीत भारताचा शोध असे म्हटले जाते। आता असा प्रश्न देखील विचारला जातो की डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कोणत्या कारागृहात असताना लिहिलेला आहे? तर बघा, अहमदनगर म्हणजेच आताचे अहिल्यानगर। ठीक आहे, अहमदनगर किंवा अहिल्यानगरच्या कारागृहात असताना हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे। ठीक आहे, आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान होते, हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। ठीक आहे, तसेच बघा, पदावर असताना मृत्यू पावणारे किंवा होणारे, पदावर असताना मृत्यू होणारे भारताचे पहिले पंतप्रधान कोण? तर बघा, पंडित जवाहरलाल नेहरू। ठीक आहे, पदावर असताना मृत्यू झालेले पहिले पंतप्रधान देखील आहेत, हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। ठीक आहे, आता या ठिकाणी भारताचा शोध किंवा डिस्कवरी ऑफ इंडिया याचं जर विचारलं तर पंडित जवाहरलाल नेहरू सांगितलेलं आहे आपण। तर बघा, या ठिकाणी महात्मा गांधीचे काही ग्रंथ विचारले जातात, त्यापैकी बघा, माझे सत्याचे प्रयोग हा ग्रंथ बऱ्याच वेळेला पोलीस भरतीत विचारलेला आहे। जर विचारलं माझे सत्याचे प्रयोग हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे, तर महात्मा गांधी यांनी लिहिलेला आहे। ठीक आहे, त्यानंतर प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणास तंबाखू नियंत्रणासाठी ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे? कोणाला करण्यात आलेले मित्रांनो? तर PV सिंधू। ठीक आहे, पर्याय क्रमांक C PV सिंधू हे आपलं योग्य उत्तर असणार आहे। PV सिंधू यांना तंबाखू नियंत्रणासाठी ब्रँड ॲम्बेसिडर म्हणजेच राजदूत म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे। ठीक आहे, PV सिंधू यांचं नाव पूर्ण जर विचारलं काय आहे, तर पुसरला व्यंकट सिंधू। ठीक आहे, पुसरला व्यंकट सिंधू असं त्यांचं नाव आहे। ठीक आहे,
भारतीय बॅडमिंटनपटू आहेत PV सिंधू या भारतीय बॅडमिंटनपटू आहेत. जन्म हैदराबाद या ठिकाणी झालेला आहे, सध्याच्या तेलंगणामध्ये. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणता किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात आधी जिंकला? कोणता किल्ला जिंकलेला मित्रांनो? तर बघा तोरणा. ठीक आहे. तोरणा हा जो किल्ला आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात आधी जिंकलेला. तोरणा हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. यालाच मित्रांनो प्रचंडगड असेही म्हटले जाते. जर विचारलं खालीलपैकी कोणत्या गडाला प्रचंडगड असे म्हटले जाते, तर तोरणा या गडाला प्रचंडगड असेही म्हटले जाते. हा किल्ला जिंकून शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे तोरण बांधले होते. ठीक आहे. या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी आहे बघा राजगड. तर राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी आहे. ठीक आहे. पुणे जिल्ह्यामध्ये राजगड हा किल्ला आहे. तर ही स्वराज्याची पहिली राजधानी होती. हा देखील प्रश्न विचारलेला आहे. स्वराज्याची पहिली राजधानी कोणती? लक्षात ठेवायचं आहे राजगड. ठीक आहे. त्यानंतर आहे बघा ऑप्शनमध्ये रायरेश्वर. तर मित्रांनो रायरेश्वर हे महादेवाचे मंदिर आहे. ठीक आहे. रायरेश्वर हे एक महादेवाचे मंदिर आहे. याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली होती. हे रायरेश्वराचे मंदिर पुण्यातील भोर तालुक्यामध्ये आहे. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आहे बघा सिंहगड हा पर्याय. तर सिंहगड याचे जुने नाव काय होते? कोंढाणा. ठीक आहे. तानाजी मालुसरे शहीद झाल्यावर गड आला पण सिंह गेला म्हणून नामकरण सिंहगड करण्यात आले. ठीक आहे. हा गड शिवाजी महाराजांनी जिंकला. कोणता? कोंढाणा. पण हा गड जिंकण्यासाठी तानाजी मालुसरे यांनी बलिदान दिले म्हणून या गडाला पुढे सिंहगड असे नाव पडले. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे, भूदान चळवळ खालीलपैकी कोणी सुरू केली होती? महत्त्वाचा प्रश्न आहे, मोस्ट रिपीटेड आहे. तर ही चळवळ आहे बघा विनोबा भावे यांनी सुरू केली होती. विनोबा भावे पर्याय क्रमांक ए. ठीक आहे. कधी सुरू केली होती विचारलं तर बघा 1951 मध्ये. 1951 मध्ये भूदान चळवळ विनोबा भावे यांनी सुरू केली होती. त्यांचं पूर्ण नाव विचारलं तर विनायक नरहर भावे. ठीक आहे. जन्म रायगडमध्ये झाला होता, पेन या ठिकाणी. ठीक आहे. मृत्यू पवनार या ठिकाणी झाला होता, वर्ध्यामध्ये. असा प्रश्न विचारलेला आहे, पवनार आश्रम कोठे आहे? ठीक आहे. वर्धा या ठिकाणी आहे पवनार आश्रम. कोणी स्थापन केलेला आहे? विनोबा भावे यांनी केलेला आहे. यांच्यावर आणखी प्रश्न विचारला जातो कोणता? वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण? तुम्ही पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिका पाहिल्या तर बऱ्याच प्रश्नपत्रिकांमध्ये तुम्हाला हा प्रश्न दिसेल, वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण? तर विनोबा भावे उत्तर असणार आहे. ठीक आहे. वर्धा येथे पवनार आश्रमाची स्थापना आपण पाहिली, विनोबा भावे यांनी केलेली आहे. त्यानंतर अतिशय महत्त्वाचा प्रश्न यांच्यावर विचारला जातो तो म्हणजे रॅमन मॅग्सेसे मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन किंवा भारतीय कोण? तर बघा रॅमन मॅग्सेसे हा पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन तसेच भारतीय हे विनोबा भावे हेच आहे. ठीक आहे. 1958 मध्ये पहिला रॅमन मॅग्सेसे पुरस्कार विनोबा भावे यांना मिळालेला आहे. ठीक आहे. आपलं मूळ उत्तर काय? भूदान चळवळ विनोबा भावे यांनी सुरू केली होती. त्यानंतर प्रश्न आहे, महाराष्ट्रामध्ये सध्या एकूण किती पोलीस आयुक्तालय आहेत? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. सध्या 12 आयुक्तालय आहेत. ठीक आहे. पोलीस आयुक्तालय किती आहेत? 12. 13वे नियोजित पोलीस आयुक्तालय अलीकडे जाहीर करण्यात आलेले आहे. तर कोणते आहे कमेंट करून सांगायचे आहे. महाराष्ट्रातील 13वे पोलीस आयुक्तालय जे नियोजित आहे ते कोठे होणार आहे? कमेंट करून सांगायचं आहे. सध्या 12 आहेत, लक्षात ठेवायचे. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, भारताच्या पहिल्या महिला मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? भारताच्या पहिल्या महिला मुख्य निवडणूक आयुक्त. ठीक आहे. या ठिकाणी मुख्य निवडणूक आयुक्त पुरुष आणि मुख्य निवडणूक आयुक्त महिला यामध्ये कन्फ्यूज नाही व्हायचं आपल्याला. ठीक आहे. तर या ठिकाणी पहिल्या महिला मुख्य निवडणूक आयुक्त विचारलेल्या तर VS रमादेवी. ठीक आहे. VS रमादेवी या भारताच्या पहिल्या महिला मुख्य निवडणूक आयुक्त होत्या. ठीक आहे. VS रमादेवी. आणि जर पहिले पुरुष मुख्य निवडणूक आयुक्त विचारले तर सुकुमार सेन. ठीक आहे. सुकुमार सेन हा प्रश्न 2023च्या भरतीत विचारण्यात आलेला आहे. भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण? तर सुकुमार सेन. ठीक आहे. आणि महिला जर विचारल्या तर VS रमादेवी. ठीक आहे. सध्या भारताच्या निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? कमेंट करून सांगायचे. सध्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? कमेंट करून सांगायचं आहे. ठीक आहे. या ठिकाणी भारताच्या निवडणूक आयोगाची स्थापना
कधी झालेली आहे तर बघा 25 जानेवारी 1950ला, ठीक आहे. 25 जानेवारी 1950ला भारताच्या निवडणूक आयोगाची स्थापना झाली. म्हणूनच 25 जानेवारी हा जो दिवस आहे तो भारतामध्ये मतदार दिन म्हणून साजरा केला जातो, ठीक आहे. भारताच्या निवडणूक आयोगाची स्थापना कोणत्या कलमान्वये करण्यात आलेली आहे हा देखील प्रश्न विचारलेला आहे. कलम 324 लक्षात ठेवायचा आहे. 324 या कलमानुसार 25 जानेवारी 1950ला भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे, ठीक आहे. सध्या निवडणूक आयुक्त कोण आहेत? मुख्य निवडणूक आयुक्त कमेंट करून सांगायचं आहे, ठीक आहे. आता या ठिकाणी ऑप्शन आहे बघा सुमन कुमारी. या ठिकाणी सुमन कुमारी ही जी आहे ती BSFची पहिली महिला स्नायपर आहे, ठीक आहे. सुमन कुमारी ही BSFची पहिली महिला स्नायपर आहे. त्यानंतर या ठिकाणी सुचेता कृपलानी आहे बघा ऑप्शनला. तर सुचेता कृपलानी भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री आहेत. भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण? सुचेता कृपलानी या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री झालेल्या होत्या, ठीक आहे. आणि भारतातील पहिल्या मुख्यमंत्री होत्या. ओके, आपलं मूळ उत्तर काय आहे? VS रमादेवी या भारताच्या पहिल्या महिला मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. ओके. त्यानंतर मोस्ट रिपीटेड प्रश्न, हू वेअर शूद्राज हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? हू वेअर शूद्राज, ठीक आहे. तर बघा याचं उत्तर असणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे, ठीक आहे. हू वेअर शूद्राज. या ठिकाणी महात्मा फुले ऑप्शनला आहेत बघा. यांचे काही ग्रंथ मोस्ट रिपीटेड आहेत. त्यामध्ये कोणते आहेत बघा? शेतकऱ्यांचा असूड, ब्राह्मणांची कसब आणि गुलामगिरी, ठीक आहे. हे 3 ग्रंथ बऱ्याच वेळेला विचारलेले आहेत. कोणाचे? महात्मा ज्योतिबा फुले यांचे, ठीक आहे. त्यानंतर लोकमान्य टिळक ऑप्शनला आहेत बघा. यांचा मोस्ट रिपीटेड ग्रंथ कोणता आहे? तर गीता रहस्य, ठीक आहे. जो मंडालेच्या तुरुंगात असताना त्यांनी लिहिला होता. कोणता? गीता रहस्य, ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे बघा, भारतातून पोर्तुगीज सत्तेचा शेवट कोणत्या वर्षी झाला? भारतामधून पोर्तुगीज सत्तेचा शेवट केव्हा झाला? 1961ला, ठीक आहे. पर्याय क्रमांक D 1961 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो या ठिकाणी पर्याय बघा 1498. 1498 या वर्षी पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा हा भारताच्या कालिकत बंदरात आला होता, ठीक आहे. हा पहिला पोर्तुगीज आहे जो भारतात आला होता. कोण? वास्को द गामा. कधी? 1498ला. कुठे? कालिकत बंदरामध्ये, ठीक आहे. त्यानंतर ऑप्शन आहे 1534. 1534 मध्ये पोर्तुगीजांनी मुंबईवर कब्जा केला, ठीक आहे. 1534 मध्ये पोर्तुगीजांनी मुंबईवर कब्जा केला होता. त्यानंतर 1510 मध्ये बघा पोर्तुगीजांनी गोव्यावर कब्जा केला होता किंवा गोवा काबीज केला होता, ठीक आहे. मित्रांनो पोर्तुगीज सर्वात आधी भारतात आले आणि सर्वात शेवटी भारतातून परत गेले होते. हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आपलं मूळ उत्तर आहे 1961ला भारतातून पोर्तुगीज सत्तेचा शेवट झालेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा 2024चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणास देण्यात आलेला आहे? 2024चा कोणास दिलेला आहे? तर बघा प्रदीप महाजन, ठीक आहे. प्रदीप महाजन हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक C. 2023चा कोणाला दिला? अशोक सराफ यांना. जोड्या लावामध्ये विचारलं जाऊ शकते, ठीक आहे. 2023चा अशोक सराफ यांना देण्यात आला. 2024चा प्रदीप महाजन यांना देण्यात आलेला आहे. 2022चा डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात आलेला आहे, ठीक आहे. हे 3 लक्षात ठेवा अलीकडील. 2022 आप्पासाहेब धर्माधिकारी, 2023 अशोक सराफ, 2024 प्रदीप महाजन, ठीक आहे. आता पहिला महाराष्ट्र भूषण देखील या ठिकाणी लक्षात ठेवा 1996ला देण्यात आलेला आहे. 1996ला पहिला महाराष्ट्र भूषण देण्यात आला. कोणाला? पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे किंवा पु ल देशपांडे यांना, ठीक आहे. हा प्रश्न तेवढाच महत्त्वाचा आहे, ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे मराठ्यांनी ज्या अटकेवर 1758 मध्ये आपला ध्वज फडकवला ते अटक नावाचे ठिकाण सध्या कोठे आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक A पाकिस्तान, ठीक आहे. मराठ्यांनी ज्या अटकेवर 1758 मध्ये आपला ध्वज फडकवला ते अटक नावाचे ठिकाण सध्या पाकिस्तान या देशामध्ये आहे, ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे 2024च्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारा पहिला भारतीय पुरुष बॉक्सर कोण? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B निशांत देव, ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते अभयारण्य चंद्रपूर जिल्ह्यात आहे? कोणते अभयारण्य बघा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये? तर ताडोबा अंधारी
पर्याय क्रमांक ए ताडोबा अंधारी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे। ठीक आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, सायमन कमिशन भारतात केव्हा आले? सायमन कमिशन भारतात केव्हा आले? तर 1928। पर्याय क्रमांक ए 1928 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण या ठिकाणी 40 ते 50 प्रश्न तुमचे कव्हर केलेले आहेत। ठीक आहे। 16 प्रश्न दिसायला आहेत, पण प्रत्येक प्रश्नामध्ये 2 ते 3 किंवा 4 प्रश्न आपण एक्स्ट्रा कव्हर करून घेत आहोत। ठीक आहे। तर अशा प्रकारे 40-50 प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत, जे पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहेत। आता या 16 प्रश्नांची आपण रिव्हिजन मारून घेऊया, जेणेकरून तुम्हाला हे प्रश्न समजलेत की नाही कळून जाईल। रिव्हिजन घेताना मी प्रश्न वाचल्यावर कृपया उत्तर कमेंट करत चला, जेणेकरून एक प्रकारे तुमची परीक्षा सुरू आहे असं वातावरण निर्माण होईल। चला तर रिव्हिजनला सुरुवात करूया। या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, प्रत्येक मोबाईल हँडसेटला एक विशिष्ट नंबर असतो, तो कोणता? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी IMEI। त्यानंतरचा प्रश्न आहे, महिला व पुरुष IPL 2024 विजेता संघांची जोडी कोणती? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए RCB अँड KKR। त्यानंतरचा प्रश्न असणार आहे, कोणत्या साथीच्या रोगाने पाळीव दुभत्या जनावरांना त्वचा विकार होतो? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए लंपी। त्यानंतरचा प्रश्न असणार आहे, भारताचा शोध किंवा डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक कोण? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी पंडित जवाहरलाल नेहरू। त्यानंतरचा प्रश्न असणार आहे, खालीलपैकी कोणास तंबाखू नियंत्रणासाठी ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी PV सिंधू। त्यानंतरचा प्रश्न असणार आहे, खालीलपैकी कोणता किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात आधी जिंकला? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तोरणा। त्यानंतर प्रश्न आहे बघा, भूदान चळवळ खालीलपैकी कोणी सुरू केली होती? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विनोबा भावे। त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रामध्ये सध्या एकूण किती पोलीस आयुक्तालय आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 12। त्यानंतरचा प्रश्न आहे, भारताच्या पहिल्या महिला मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी VS रमादेवी। पुढील प्रश्न आहे, हू वेअर शूद्राज हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। पुढील प्रश्न आहे, भारतातून पोर्तुगीज सत्तेचा शेवट कोणत्या वर्षी झाला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 1961। पुढील प्रश्न आहे, 2024चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणास देण्यात आला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी प्रदीप महाजन। पुढील प्रश्न आहे, मराठ्यांनी ज्या अटकेवर 1758 मध्ये आपला ध्वज फडकवला, ते अटक नावाचे ठिकाण सध्या कोठे आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पाकिस्तान। पुढील प्रश्न आहे, 2024च्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारा पहिला भारतीय पुरुष बॉक्सर कोण? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी निशांत देव। पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते अभयारण्य चंद्रपूर जिल्ह्यात आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ताडोबा अंधारी। पुढील प्रश्न आहे, सायमन कमिशन भारतात केव्हा आले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 1928। अशा प्रकारे मित्रांनो 16 प्रश्नांची रिव्हिजन देखील आपण घेतली आहे। यापैकी तुम्हाला किती उत्तरं बरोबर द्यायला जमलेली आहेत कमेंट करून सांगायचं आहे। ठीक आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि एक शेअर करायचा आहे, जेणेकरून आम्हाला व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल। तसेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे